गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर आणि आजचा फुल डे तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहोत, मॉर्निंग प्रिपरेशनपासून ते मुंबई सेलिब्रेशनपर्यंत. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरू करूया आजचा व्लॉग. तर सकाळी लवकर उठून मी माझ्या दिवसाची सुरुवात मस्त असा चहा घेतला आणि मग तिथून पुढे मी आवरायला घेतलं. मुलांचं आवरून दिलं, बॅग वगैरे पॅक केल्या आणि मी आज साधा सिम्पलच खरंच लुक केला आहे, जास्त काही ओव्हर केलं नाही. सिम्पल साडी घातली आणि हा तुम्हाला माझा लुक कसा वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मुलांचं आवरून दिल्यावरती बॅग वगैरे पॅक केल्या, घरातलं सर्व आवरून घेतलं आणि फायनली आम्ही निघालो मुंबईसाठी. तर मी खाली येईपर्यंत यांनी बॅग वगैरे गाडीत ठेवल्या आणि गाडी वगैरे पुसून घेतली आणि फायनली आम्ही निघालो. मुलांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही बघू शकता, इतके आनंदी होते ते मुंबईला जायचं म्हणून. तर बाप्पाचं नाव घेतलं आणि मी गाडी स्टार्ट केली. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते मी. आणि आमचा रात्रीचा प्रवास होता, आम्ही रात्र झाली आम्हाला खरं तर निघेपर्यंत. वन डे ट्रिप असल्यामुळे कसं आम्हाला तर रात्रीचाच प्रवास करायचा होता, तिथे उशिरा पोचणार होतो. यांनी जसं प्लॅनिंग केलं होतं, मला काहीच पोचेपर्यंत यांनी मला सांगितलं नाही. आणि खूप वर्षानंतर मी मुंबईला चालले होते, खूप दिवसापासून ठरवत होतो आम्ही मुंबईला जायचं, पण काही योग येत नव्हता. आणि फायनली तो दिवस आला आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता रात्रीचा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जाताना हा तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. तर हा आहे मिसिंग लिंक, म्हणजे कनेक्टिंग लिंक. तर हा टनल बघू शकता तुम्ही, नवीनच पुलाचं बांधकाम झालं आहे या. आणि हा आहे 8 किलोमीटरचा, इतका मोठा टनल आहे. आणि हा बघू शकता व्ह्यू तुम्ही. तर मुंबई पुणे मिसिंग लिंक क्रॉस करताना एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. टनलमधून जाताना फुल सिनेमॅटिक फील येत होतं आणि हा व्ह्यू इतका मस्त वाटत होता रात्रीचा. तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा हा फूड मॉल आहे. तर सर्वात फूड मॉल हा 24 तास म्हणजे बंद नसतो, कधी ओपनच असतो. तर तिथे आम्ही थोड्या वेळ ब्रेक घेतला, फ्रेश झालो आणि मुलांना थोड्या वेळ तिथे म्हणजे फिरवून आणलं थोडंसं. तर जास्त वेळ नव्हता खरं तर, खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. मग तिथून लगेच निघालो आणि फायनली आम्ही मुंबईमध्ये एंटर पोहोचलो आम्ही. तर यांच्या फ्रेंडच्या घरी आम्ही थांबणार होतो. तर तिथून आम्ही फ्रेश झालो, थोडंसं आवरलं आणि परत बाहेर जायचं होतं, कारण डिनर प्लॅन म्हणजे जेवणाचं सर्व बाहेरच केलं होतं. आणि माझ्यासाठी खरंच सरप्रायझिंग होतं हे सर्व. सर्वांना माहीत होतं, फक्त मलाच माहिती नव्हतं की काय म्हणजे यांनी प्लॅनिंग केलं किंवा काय. जस्ट मी म्हटलं नॉर्मल असेल, चला भेटायचं आहे वगैरे वगैरे. पण खरंच इतकं भारी वाटलं. आणि त्यांनी मग केक वगैरे ऑर्डर केला, म्हणजे जेवण करून झाल्यावरती मग आम्ही केक कटिंग केला. आणि अशा पद्धतीनं आमच्या लग्नाला 13 वर्ष कंप्लीट झालेत. गाईज खरंच विश्वास बसत नाही की हे 13 वर्ष कसे गेलेत निघून. आणि इतके अप्स अँड डाऊन आमच्या आयुष्यात आले, पण आम्ही कधी म्हणजे साथ सोडली नाही. तर आम्ही केक कटिंग केला, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असं सेलिब्रेट केलं, केक भरवला एकमेकांना, मुलांना दिला. तर ही ॲनिव्हर्सरी खरंच खूप स्पेशल झाली. फॅमिली, फ्रेंड्स आणि सुंदर मोमेंटमुळे हा दिवस अजून खास बनला. आयुष्यात लक्षात राहतील अशा खूप आठवणी क्रिएट झाल्यात. सो गाईज, हा होता आमचा ॲनिव्हर्सरी स्पेशल मुंबई व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.